तर मंडळी आपण आज आर्ट अँड क्राफ्ट सेंटरला आलोय. शीतल सांगेल आपण नक्की कुठे आलोय. सो आपण आज आर्ट अँड क्राफ्ट सेंटरला आलेलो आहोत आणि श्रीलंकेचं जे आर्ट अँड क्राफ्ट जे सुप्रसिद्ध आहे, आपण ऍक्च्युली त्याचं जरा एक ज्या पद्धतीचं आर्ट क्राफ्ट आपण बनवतात किंवा ही लोक कसं ओरिजिनल हार्ट फॉर्म किंवा हँडीक्राफ्ट बनवले जातात याचा जरा आपण एक ओव्हरलुक घेतो आहोत. याच्यानंतर कुठला डान्स बघायला जाणार आहे? कल्चरल शो आहे. ह्याच्यानंतर ऍक्च्युली बाटिकचं अजून एक असंच बाटिक खूप फेमस आहे श्रीलंकेचं, तर आपण आता ते पण बघायला जाणार आहोत. त्याच्यानंतर मग कल्चरल शो. ओके, चला तर मग जाऊया कल्चरल सेंटर मध्ये. बाटिक ही कला आणि हस्तकला दोन्ही आहे, जी एक वेगळं माध्यम म्हणून जगभरातील कलाकारांमध्ये अधिक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध आहे. मेण आणि रंग वापरून कापड सजवण्याची कला चीन, जपान, भारत, दक्षिण अमेरिका आणि युरोपसह श्रीलंकेत आणि जगातील अनेक भागांमध्ये प्रचलित आहे. बाटिक फॅब्रिकच्या समोरील भागावर केले जाते आणि कॉटन, सिल्क, लिनेन, रेयॉन अशा फॅब्रिकवर केले जाते. बाटिक तंत्र कागद, लाकूड, चामडे आणि अगदी सिरॅमिक पृष्ठभागावर देखील वापरले जाऊ शकते. बाटिक बनवण्यासाठी डिझाईनचे निवडक भाग त्यांच्यावर गरम मेण लावून ब्लॉक केले जातात. वर एक डाय लावला जातो आणि मेण मध्ये झाकलेले भाग डायला विरोध करतात आणि कपड्याचा मूळ रंग तसाच राहतो. साध्या बाटिक मध्ये मेणाचा एक थर आणि एक रंग असू शकतो, परंतु अधिक रंगीबिरंगी रचना तयार करण्यासाठी आवश्यक असल्यास वॅक्सिंग आणि रंगाची ही प्रक्रिया अनेक वेळा पार पाडावी लागते. अंतिम डाईंग केल्यानंतर मेण काढून टाकला जातो. सामान्यतः गरम पाण्यात आणि कापड वापरण्यासाठी किंवा प्रदर्शित करण्यासाठी तयार केला जातो. Cotton or silk material. First we draw the design on the material. To do batik we need melted wax mixture. We make melted wax mixture with use this paraffin wax, normal candle wax. This we wax from bees, honey and gum resin from pine trees. This three kind mix and heated. Okay. Here we use a special instrument called junting. Junting to apply dots and small lines, and brushes used to apply wax on larger area. Using the wax mixture, we cover the places where we need to keep white color. Then we put the material to yellow color bar. Area covered with wax remain white and everything else become yellow. You can see white parts doesn't get yellow because of the wax. Okay, then you cover the yellow parts and then put into the orange color bar. Then orange parts cover the wax and put into the maroon color bar. This is stage by stage we applying wax. Okay, here is the black is our final color. We always start lighter to darker color. Finally, we have removed the wax from the material, put into the boiling water. Here is the finished product, original batik, both sides same. We apply wax both sides, then you can see both sides are same. Okay, you can see this white parts, here is white and this yellow, orange and maroon. Okay, these are the basic colors. Normally like this one week to finish one person. Like this one 3 months to finish because of the more details, more colors, and these are all handmade.
खातो तू? मी काय माहिती हे काय कोकोनट रोटी आणि त्याच्यावर चटणी लावली. मग आता फायनली आम्हाला कळत नव्हतं म्हणून उकडलेलं अंड मागवलं. आणि मी खाते हे एग हॉपर आहे, हे मला खूप मस्त वाटलं. आणि हे याचं नाव आता मी सगळे नाही हे बघ, हे सांगितलं. नाव त्याचं आहे ना, स्ट्रिंग हॉपर आहे. स्ट्रिंग हॉपर. हा, अरे काय बघ, कोकणातल्या शेवयांना स्ट्रिंग हॉपर म्हणतात. कोकणातल्या शेवया. असे म्हटले जाते की भगवान बुद्धांनी त्यांचे शरीर सोडल्यानंतर उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे त्यांचे अंतिम संस्कार केले गेले. परंतु त्यांच्या एका सेवकाने त्यांच्या अंतिम संस्कारातून त्यांचे दात काढून राजा ब्रह्मदत्त यांना दिले. भगवान बुद्धांचा तो दात राजा ब्रह्मदत्तकडे अनेक वर्ष राहिला. असे म्हणतात की भगवान बुद्धांच्या दातासाठी अनेक लढाया झाल्या. शेवटी भगवान बुद्धांच्या एका सेवकाने तो दात गपचूप श्रीलंकेला पाठवला. प्राचीन काळी कँडीच्या राजाने आपल्या महालाजवळ भगवान बुद्धांच्या दातासाठी एक मोठे मंदिर बांधले आणि तेव्हापासून तो दात त्या भव्य मंदिरात ठेवण्यात आला आहे. त्या मंदिराचे नाव आहे टेम्पल ऑफ टूथ रेलिक. जेव्हा पोर्तुगीजांनी 1603 मध्ये श्रीलंकेवर हल्ला केला तेव्हा भगवान बुद्धांचा दात संरक्षणासाठी दुंबारा येथे नेण्यात आला, पण परत नंतर तो कँडी येथे आणण्यात आला. हा दात एका छोट्या पेटीत ठेवला जातो. मंदिरात येणाऱ्या लोकांना त्या दाताचे दर्शन घेता येते, मात्र बॉक्स उघडून दात कोणालाच दाखवला जात नाही. कँडी शहरात दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कँडी पेराहेरा नावाचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी भगवान बुद्धांचे दात ज्या पेटीत ठेवले आहेत तो संपूर्ण शहरात फिरवला जातो. सो आताच आमचं दर्शन झालेलं आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही टेम्पल ऑफ टूथ रेलिक इथे आलो आहे आणि हे एक बुद्धिस्ट टेम्पल असल्यामुळे असं म्हणजे खूप मोठं बुद्धिस्ट टेम्पल आहे. इकडचं मेन श्रीलंकाचं टेम्पल आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की आपण जे म्हणतो गाभारा मेन टेम्पलचा जो भाग असतो तिथे गौतम बुद्धाचा दात ठेवलेला आहे, म्हणजे सोन्याने कव्हर करून सगळं. आणि तिथे खूप गर्दी असते, जसं की तुम्ही आता व्हिडिओजमध्ये बघितलं असाल. खूप ठिकाणावरून लोक येतात, पण सगळ्यांना तिकडे जायला नाही मिळत कारण तिथे कम्प्लीट व्हाईट ही वेशभूषा लागते. आणि लक असं आहे की आजच्या दिवशी मी सुद्धा व्हाईट घातलं आहे. सो ते जे ब्राह्मण तिकडचे जे ब्राह्मण असतात तर त्यांनी आमची जी मेन टूर लीड आहे तिकडचीच आहे, श्रीलंकाचीच आहे. सो ती आतमध्ये गेली आणि तिने विचारलं की ह्यांना पण चालेल का. तर माझी आई आणि मी आमचं दोघांचं इतकं लक चांगलं आहे आणि आमच्यासोबत अजून 2 जण होतो. 4च जण आम्हाला आत जायला मिळालं आणि बाकीच्यांनी फक्त जे आपल्या भाषेत आपण मुखदर्शन म्हणतो ते घेऊन बाहेर निघाले. आम्हाला तो दात म्हणजे ते सिक्युअर केलेलं आहे ते बघायला मिळालं. आणि ती सुद्धा आम्हाला म्हणत होती की किती एवढं पुण्य केलं आहे की तुम्हाला त्या लकमध्ये जायला नशीबान आहात तुम्ही. सो असा काही हा परिसर आहे टेम्पलचा, तुम्ही बघू शकता. आणि इथून एंट्री आहे, इथून मग चप्पल काढून वगैरे आत जायचं. श्रीलंकेचं टेम्पल ऑफ टूथ रेलिक आणि बाटिक सेंटरला भेट दिल्यानंतर आम्ही जेम्स गॅलरीला सुद्धा भेट दिली. श्रीलंकेच्या रत्न उद्योगाला खूप मोठा आणि रंगीत इतिहास आहे. श्रीलंकेला प्रेमाने रत्नदीपा म्हणजेच रत्नबेट म्हणून ओळखले जात असे. हे नाव त्याच्या नैसर्गिक संपत्तीचे प्रतिबिंब आहे. मार्को पोलोने लिहिलेले की या बेटावर जगातील सर्वोत्तम नीलम, पुष्कराज, नीलमणी आणि इतर रत्ने सुद्धा आहेत. It is that I can't tell you, sir, because it's some people according to their date of birth they go for that is there we have zodiac sign. Some people they get the opinion from the astrologer. Yes. And most of the stones are the neutral stones. Okay, anybody can wear it. For an example, if it's a blue sapphire, you have to get the opinion of your astrologer. I don't know, but I am wearing. I didn't get an opinion from my astrologer because people who have a life believe in that. मुलांनी वडिलांसाठी पण काहीतरी घ्यायचं असतं. बघा राकेश दादांनी मला दिलेलं आहे. फोटो काढते आपला, व्हिडिओ काढते. अशा प्रकारे खूप असं स्लोप आहे आणि सगळे येतात चालत कारण व्हॅलीज असल्यामुळे खूप गरगरत आहे. बऱ्याच लोकांना मोशन सिकनेस पण आहे. बघा हात बीत पकडून चालतात बाई. पायी मी गेली नाही कॅमेरा विक्रम Stand on my skirt.
plant, black tea, green tea, white tea, silver tips. One plant, different kinds of tea. Black tea, more energy tea. Green tea is good for diabetic and cholesterol. White and silver, natural tea. White is good for beauty, skin, heart, blood circulation. Silver tea, good for the stomach, digestion. But black tea means we have to use all together. Now we are going to see how to make the black tea. They will keep here black. This history of the company. Okay. Our factory name is Glenlock. It's Scottish people started this factory. 1867, Scottish people started this factory. Now Sri Lankan peoples are running this factory. Still we have the same name, Glenlock. Now these are tea plant. One plant, different kinds of tea. Black, green, white, silver. Black tea, we have different kinds. Roller machine. After finishing semi-dry, the leaf comes directly to the roller. You can see one sack, big sack, the leaf fall into the roller machine. This roller machine cut and crushing the black tea. Within 20 minutes, that machine will produce 275 kilogram of black tea. After 20 minutes, it's coming to sieving machine. Sieving machine will producing sizes of the black tea. Smaller particle, very strong tea. Medium tea. Bigger particles, very light tea. Different sizes make you different taste. After sieving, it passes to fermenting area. Fermenting means after sieving, we are getting black tea. But black tea is still in green color. Color is green. You have to keep that table 90 minutes with that fan. You can see one fan in up like one round. That fan spread with water. Normal air water. That water just change the color. Green to brown. Only black tea fermentation. Green tea, white tea, silver tea. No fermentation. ब्रेकफास्ट इंग्लिश ब्रेकफास्ट टी. आपण आलो आहोत अशा ठिकाणी जिथे हनुमानजी श्रीलंकेत पहिल्यांदा आले होते आणि तिथे बस जात नाही. आपण रिक्षाने चाललोय. याला Rampoda. रामकोड रामकोडा म्हणजे भगवान श्रीरामांची सेना आहे ना, ती सेना पहिल्यांदा इकडे आली होती म्हणून रामकोडा म्हणतात. त्याच्यावरून रामकोडी हे नाव झालं. जो वॉटरफॉल बघितला ना आपण, तो रामकोडी वॉटरफॉल.
done like that. So ये आपका मन्नत मानने के लिए ये टाई अप करके आप यहाँ कोई पूजा या कुछ करने के लिए भगवान को प्रॉमिस करके ये आप यहाँ टाई अप कर सकते हैं। उसके बाद वो आपका मन्नत पूरे होने के बाद आप यहाँ आके ये नवस अपन जो नवस बोलतो ते यस खोल के आपको हाँ सिनेमन टी बघ पिऊन कशी आहे। सो काहीशी ही सेकंड डेची आयटिनरी होती आणि आफ्टर द सेकंड डे आम्ही एरेलिया ग्रीन हिल्स या हॉटेलमध्ये राहिलो आणि तिकडची पण हॉस्पिटॅलिटी खूप जबरदस्त होती। बेसिकली सगळे 4 स्टार हॉटेल्स रीज हॉस्पिटॅलिटीनी आमच्यासाठी बुक केलेले। सो तुम्हालासुद्धा श्रीलंका टूर करायची असेल तर नक्की रीज हॉस्पिटॅलिटीला DM करा, मी नंबर देते, पटकन जाऊन तुमचे पॅकेजेस बुक करा।